हॅलो, गुड मॉर्निंग. आज बनवणार आहे मी व्हेज बिर्याणी. त्याच्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेला आहे, थोडे वाटाणे घेतले, 2 बटाटे सोलून घेतलेले आहे. ढोबळी मिरची, फ्लावर वगैरे कुणी घरात खात नाही, त्याच्यामुळे मुलांनी हे बटाटा आणि मटार याचीच बनव म्हणून बोललेले. मग चला म्हटलं ते एकच करायचं होतं. त्याच्यामुळे सकाळी थोडेफार चपात्या शिल्लक होत्या, त्याच्यामुळे खोबऱ्याची चटणी, बिर्याणी आणि एक कैरी होती. ते असा काही मेनू माझा साधाच होता आजचा. मी इथं 7-8 कांदे घेतलेले आहेत, ते पातळ कापले छान, अर्धे तळायला आणि अर्धे आपल्या भातासाठी, अशा 2 प्रकार केले. इथे कढई तापत ठेवलेली आहे. बटाटा पण मी कच्चा असं कापून घेतलेला आहे, जरा जाडसर, आणि कांदा पातळ कापून घेते. आता इकडे पाणी ठेवलेलं आहे भाताला पाणी ठेवले. त्याच्यामध्ये चक्रफूल, थोडंसं मीठ आणि तेल असं टाकलेलं आहे, 2-3 लवंग टाकलेत. आता तिकडे कढईमध्ये मी पातळ चिरलेला कांदा जो आहे तो फ्राय करायला टाकलेला आहे. तो आपल्याला भाताला वरतून टाकायचा आहे. भाताचा पूर्ण आपण जो थर देतो त्याच्यानंतर शेवटी आपण तो सजावटीसाठी वापरणार आहोत. आता तिकडे मी कांदा परतायला लावला आहे, तोपर्यंत इथं वाटण करून घेते. वाटणामध्ये मी पुदिना, लसूण, आलं हे सर्व घेतलेलं आहे, ते व्यवस्थित वाटून घेते. आता मस्त बारीक वाटून घेतलं ना, मग त्याची टेस्ट छान येते. टोमॅटो मी कापून टाकणार आहे, त्याच्यामुळे त्यात मी टोमॅटो घातलेला नाही. पाण्याला उकळी यायला लागलेली आहे. तिकडे वाटाणा आणि मटार पण धुवून घेतला. आता कांदा छान कुरकुरीत व्हायला लागलेला आहे, आता तो काढून घेते मी. व्यवस्थित कुरकुरीत झाला ना, तो कांदा भातामध्ये खूप छान लागतो. आणि आता हा परत कांदा आपण बिर्याणीचं जी भाजी बनवणार आहोत ना आपण, ती त्याच्यासाठी टाकलेला आहे. तो चांगला फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित. थोडा गुलाबी झाला की त्याच्यामध्ये मीठ टाकायचं. आता कांदा अर्धा शिजल्यावरच टोमॅटो टाकायचं, कारण सुरुवातीलाच टोमॅटो टाकलं की त्याचं पाणी भरपूर त्या तेलात होतं, त्याच्यामुळे ते चांगलं नाही वाटत. मग ते टोमॅटो थोडं परतून झालं. आता त्याच्यामध्ये मीठ टाकले मी, थोडंसं मीठ व्यवस्थित टाकून घेतलं. इकडे भाताला पण उकळी यायला लागलेली आहे. म्हटलं चला पटापट आवरून घ्यावं. छान हे परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित. साईड बाय साईड माझी कामं पण चालूच होती, हे ते काढा ठेवा. आता भाताला इकडे उकळी येते, तोपर्यंत आपण ते पुदिना, लसूण, आल्याचं जे वाटण केलेलं ना, ते व्यवस्थित त्या कांद्यामध्ये परतून घ्यायचं. थोडी हळद आणि आपली मिरची पावडर, बिर्याणी मसाला, आणि जे मी वाटाणा आणि बटाटा घेतलेला तोही त्या शिजायला टाकला. कॅमेरा खूप जोरजोरात फिरतो आहे माझा, आणि हा व्लॉग खूप मोठा झालेला, त्याच्यामुळे मला थोडासा फास्ट करावं लागलं. आणि आता त्याच्यात मी थोडंसं पाणी ॲड करून आहे ना, बिर्याणी मसाला पुन्हा थोडासा टाकला, झाकण मारून बटाटा शिजायला ठेवला. इकडे भात पण छान उकळी येत होती. बिर्याणीचा भात 80% मी शिजून घेते, म्हणजे 20% तो वाफेत शिजतोच. त्याच्यामुळे किती शिजला चेक करत होते. तोपर्यंत म्हटलं चला क्लिनिंग करून घेऊया. पसारा खूपच दिसत असेल व्हिडिओमध्ये, त्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका, कारण गडबडीमध्ये खूप सारा पसारा किचनवर होतो. आणि त्यात मेन गंमत म्हणजे मला परवा दिवशी भाजी आणायला गेल्यावर ते कैरी भेटलेली. मी खूप खुश झालेली ती कैरी बघून. आपली हळद मीठ वगैरे त्याला लावलं, पण 1 नंबर बेचव कैरी होती. काही तिला चवच नव्हती. त्याच्यामुळे जशी मी तुम्हाला कापलेली दिसते, मी तशीच्या तशी फेकून दिली. काहीच चव नाही, आंबट नाही, गोड नाही, काही नाही, चवच नव्हती तिला. जशी होती तशीच टाकून दिली मी. आणि आता बटाटा शिजत आलेला आहेत, आणि तांदळाचं पाणी मी चाळणीमध्ये नितळायला ठेवलेलं आहे. सकाळी मी चपात्या थोड्याफार केलेल्या. चला म्हटलं आता भाजी काय करावी, तर मग बिर्याणी आहे म्हटल्यावर एवढं चपाती भाजी कोण खाणार नाही, माझ्या एकटीसाठीच. म्हणून मी काय केलं, थोडीशी खोबऱ्याची चटणी करावी म्हणून 1 वाटी खोबरं घेतलं, ते व्यवस्थित बारीक कापून घेतलं. खोबऱ्याची चटणी आहे ना, करताना कधी पण थोडंसं तेल आणि लसूण जास्त टाकलं ना, खोबऱ्याची चटणी खूप छान होते. म्हणून मी 1 वाटी खोबरं इथं घेतलं. लसूण घेतली, एक अख्खी लसूण घेतली. मी खोबऱ्याची चटणी करताना पहिलं खोबरं जाडसर वाटून घेते मिक्सरमधून, मग ते बाहेर काढते. त्याच्यात लसूण, मिरची पावडर, मीठ, तेल असं सगळं टाकते, आणि मग नंतर पुन्हा ते बारीक करून घेते. चटणी छान होती त्याच्याबरोबर. ते भाजी नव्हती म्हणून मी आज ही खोबऱ्याच्या चटणीचा प्लॅन केला. आणि आता बटाटा पण थोडं शिजत आलेला आहे. इकडे मिक्सरवर मी चटणी वाटत आहे, त्याच्यामुळे इकडे हा कॅमेरा चालूच राहतो. मग काय कळतच नाही, कुठे कुठे कॅमेरा फिरवायचा काही कळतच नाही. आणि माझा अजूनही कॅमेरा व्यवस्थित सेट होत नाही आहे. कुठे ठेवायचा, इकडे ठेवला की इकडचं काही कळतच नाही आहे काय.
त्याच्यामुळे मी जसं जमलं तसा कॅमेरा फिरवत होते. आता त्यात बघितलं असेल तुम्ही थोडंसं तेल टाकून परत फिरवलं. आता चटणी बघा किती छान दिसते. गरम गरम चपाती आणि खोबऱ्याची चटणी फार छान लागते. आता ती व्यवस्थित मिक्स करून काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवली ना, मग एक 8-10 दिवस आपल्याला तोंडी लावायला ताटात चटणी घेता येते. मस्त झालेली आहे चटणी आणि त्याचा सुगंध पण खूप छान सुटलेला आहे. आता हिला व्यवस्थित पॅक करून ठेवलं ना मग बरं पडतं. व्यवस्थित भाजी पण आता बटाटा शिजत आला असणार आहे. मध्ये मुलांची गडबड चाललेली दिसत असेल. इकडे येत आहेत, थोडीशी भाजी घेतात, थोडासा भात घेतात. मुलांची गंमत एक चालूच असते काही ना काही. सगळं आवरायचं. आता हे झाल्यानंतर ना असं हे सॅटर्डेचं रुटीन जे असतं ना ते असंच असतं. व्यवस्थित हलवली, भाजी शिजलाय, बटाटा चला फायनली बटाटा शिजला. खूप वेळ लागला. आता त्याच्यावर तो शिजलेला भात घातला मी आणि आपला कांदा वगैरे जो तळून ठेवला आहे तो त्याच्यावर टाकायचा. थोडं साजूक तूप टाकलं आणि आपली व्हेज बिर्याणी बघा किती छान दिसते. व्यवस्थित मस्त एकदम भारी सुगंध सुटला आणि ती कैरी